श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. देवाला हळदी कुंकू का वाहतात? मित्रांनो, आपण अनेकदा बघतो की पूजेमध्ये देवाला मूर्तीवर हळद आणि कुंकू वाहिले जाते. स्त्रिया विशेषतः देवीच्या पूजेत हळद कुंकवाला खूप महत्त्व देतात. घरोघरी, देवाऱ्यात, मंदिरामध्ये, सण उत्सवांमध्ये हे दृश्य सामान्य आहे. पण हे हळद कुंकू फक्त परंपरा म्हणून वापरलं जातं का, की त्यामागे काही आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अर्थ आहेत? तर मित्रांनो, या भागात आपण हेच जाणून घेणार आहोत. हळदी कुंकवाचं धार्मिक महत्त्व काय? त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. हळद आणि कुंकवाची ओळख. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. हळदीत कन्क्युरिम हे द्रव्य असतं, जे अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि इन्फ्लेमेटेरियल गुणांनी युक्त आहे. आणि कुंकू हे मुख्यतः कस्तुरी मन्नाळ पासून तयार केलं जातं. यामध्ये सुगंध आणि उष्णता वाढवणारे गुण असतात. कुंकवाचा वापर सौभाग्य चिन्ह म्हणून सुद्धा केला जातो. हळदी कुंकवाचं धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात हळद कुंकवाला श्रीशक्तीचं प्रतीक मानलं जातं. देवी पार्वती, लक्ष्मी, दुर्गा या सर्व देवींना हळद कुंकू अर्पण केलं जातं. हे अर्पण करणं म्हणजे आपल्या भक्तीची सजीव अभिव्यक्ती आहे. हळद म्हणजे मंगलता आणि कुंकू म्हणजे सौभाग्य. विवाहित स्त्रियांनी कुंकू लावणं हे तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभ मानलं जातं. म्हणून देवतांना हळद कुंकू अर्पण करून आपण सौभाग्य टिकवण्याची प्रार्थना करतो. आता गणपती पूजेतही हळदीचं महत्त्व आहे. गणपती पूजेत हरिद्रा गणपती या नावाने विशेष पूजा केली जाते. यात हळदीपासून गणपतीची मूर्ती तयार करून त्यांना पूजलं जातं. हळदीच्या गणपतीला मंगलतेचं प्रतीकही मानलं जातं. आता हळदी कुंकवाचा आध्यात्मिक अर्थ. रंगाचा प्रतिकात्मक अर्थ बघूयात. पिवळा रंग म्हणजे हळद हे सौंदर्य, प्रकाश, शुद्धता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. हा रंग सूर्याशी संबंधित मानला जातो. तर कुंकू लाल रंगाचा आहे. लाल रंग हा शक्ती, चेतना, प्रेम आणि उष्णतेचं प्रतीक आहे. कुंकू देवीच्या तेजाचं आणि कृपेचं रूप मानलं जातं. त्रिकाल पूजा. हळद कुंकू अर्पण केल्याने आपल्या मनोवृत्तीमध्ये सात्विकता, भक्तिभाव आणि स्थैर्य निर्माण होतं. हळद कुंकू म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या त्रिकालांचं एकत्रीकरण होय. शास्त्रीय आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन. उष्णता आणि थंडी यांचं संतुलन. हळदीत थंडावा असतो आणि कुंकुवात उष्णता. पूजेमध्ये दोन्ही एकत्र केल्याने शरीर आणि मन यांचं संतुलन राखलं जातं. विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. कीटकनाशक गुणधर्म. प्राचीन काळी पूजास्थळी हळद वापरल्याने कीटक नसायचे, त्यामुळे वातावरणात शुद्ध राहायचं. आजही वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे. मन एकाग्र ठेवण्यासाठी. हळद कुंकवाचा वास मन शांत करतो. यामुळे ध्यान, जप आणि पूजा करताना मन एकाग्र होतं. हळद कुंकवाचा समारंभ. विवाहित स्त्रियांमध्ये हळदी कुंकू हा एक विशेष समारंभ असतो. यात महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावायचं असते आणि सौभाग्याच्या वस्तू भेट म्हणून द्यायच्या असतात. त्यालाच आपण मकर संक्रांती म्हणतो. लग्नात हळदीचा उपयोगही आपण करत असतो. हळद लावण्याचा विधी म्हणजे वधूवराच्या शरीरावर शुभतेचं लेपन करणं यामागचा उद्देश आहे. यामागचा उद्देश हा की त्यांचा विवाह मंगलमय आणि निरोगी हो. कुंकू आणि सिंदूर. हिंदू संस्कृतीत विवाहित स्त्रीने मस्तकावर कुंकू लावणं हे धर्म, पतिप्रेम आणि कुलाची प्रतिष्ठा टिकवण्याचं लक्षण मानलं जातं. आता गणपती हा हळदीपासून गणपतीची मूर्ती तयार करतात. लक्ष्मीला कुंकवाचा टिळा लावतात किंवा सौभाग्याचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं. दुर्गा देवीला शक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं. पार्वती सौंदर्य आणि पावित्र्याचं प्रतीक. पार्वतीलाही हळदी कुंकू वाहिलं जातं. कुंकवाने नारायणाचे श्रीचिन्ह लावणे हेही पवित्र मानलं जातं. मंत्र आणि हळद कुंकवाचे सामर्थ्य. ओम हरिद्राय नमः हा हळदीच्या देवतेसाठी हा मंत्र उपयोगात आणला जातो. कुंकू लावताना ओम सौभाग्याय नमः म्हणजे हा मंत्र सौभाग्यासाठी असतो. हळद कुंकू अर्पण करताना आपण सकारात्मक कंपन निर्माण करतो. यामुळे घरात शांती, समृद्धी आणि स्थिरता येते.
भक्ती भावना. हळद आणि कुंकू स्वतःमध्ये केवळ पदार्थ आहेत, पण भक्तांच्या भावना आणि श्रद्धा यामुळे त्यांना एक दैवी महत्त्व प्राप्त होतं. ज्या भक्तिभावाने आपण देवाला अर्पण करतो तीच खरी शक्ती असते. आधुनिक काळातही याचं महत्त्व आजही आहे. आजही पूजेमध्ये हळद कुंकू अनिवार्य मानलं जातं. जरी जग बदललं असलं तरी श्रद्धा, भावना आणि परंपरा जपणं हे भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आहे. ही परंपरा फक्त जुनी नसून ती काळाच्या कसोटीवरही खरी उतरलेली आहे. देवाला हळदी कुंकू का वाहतात याचं उत्तर एकाच वाक्यात देणं कठीण आहे. पण हे नक्कीच की हळद कुंकवामध्ये धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा, शास्त्रीय आणि आयुर्वेदिक गुण, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य या सर्व गोष्टी एकत्रित दिसतात. ही परंपरा केवळ एक रूढी न राहता ती आपल्या जीवनाला समृद्ध करणारी एक आध्यात्मिक कृती मानली जाते. आजच्या पिढीने हळद कुंकवामागचा अर्थ समजून घेतला तर परंपरा आणि विज्ञान याचा सुंदर संगम साधता येईल. हे केवळ देवाला वाहनं नसून आपल्या जीवनात मंगलता, सौंदर्य, श्रद्धा आणि ऊर्जेचा प्रवेश घडवणं आहे. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच आध्यात्मिक प्रवासात आपल्यासोबत. धन्यवाद.